झाले पलटी. टोटल आमचा व्हिएतनाम मधला आजचा 4था दिवस आहे. गुड मॉर्निंग गाईज. आज आम्ही चाललोय हॅलॉंग बेला, जिकडे की समुद्र आणि आम्ही क्रूज वर चाललोय. 7:20 आम्हाला बस न्यायला, जी शटल बस आम्हाला क्रूज पर्यंत पोहोचवणार. आपण बघूया या ब्लॉग मध्ये की कसं प्री वेडिंग शूट होते. त्यांना आज धाडस केले की फिश फ्राय खायचा. एवढं SPF 50 वगैरे घालून आलोय. खरं आजचं वातावरण बघा. आजचं सगळं वातावरण क्लाउडी आहे. ढगा आल्यात. असं वाटायला लागलं की आत्ता पाऊस पडतोय का नंतर पाऊस पडतोय. पावसाचं वातावरण झाले. खरं मला माहिती आहे आमचं प्री वेडिंग झाल्याशिवाय का पाऊस पडत नाही. मजा यायला लागला आम्हाला. हे वातावरण पण भारी आहे. कंटिन्यू जर दिवसभर जरी असं वातावरण असलं तरी पण भारी शूट होणार. फक्त जरा थंडी आहे आणि 2.5 तास आहे आता. झोपून टाकायचं. आपल्याला झाले 3 दिवस पण असं वाटतं महिना झाली इथंच आपण. आज सेकंड लास्ट डे, उद्या लास्ट दिवस आहे. मजा आली. एक नंबर देश आहे. फिश फ्राय खाल्ला. फिशच्या नावाखाली दुसरी डिश असेल. आम्हाला असं वाटलं तुम्ही नव्हतं खाल्लं पाहिजे. काय दिलं ते तुम्हालाच कळलं नाही काय खाल्ले तुम्ही. आम्ही तर नाही खाल्लं. वेज पण नाही खाल्लं, फक्त फ्रुट्स खाल्ले. So everybody, I just want to make sure everybody Halong Bay, right? Yes, thank you so much, Lucky. Strong with the Y-Way is a back Long View Island. But ladies and gentlemen, today we are booking. मला माहिती होतं सिल्क कशापासून बनवतात, पण प्रॉपर इथं मेथड सांगितलं. लय भारी. 11 वाजता आम्ही हॅलॉंग बेवर पोहोचलोय. जवळपास 2.5 तासाची जर्नी होती. इकडे सगळ्या क्रूज लागल्यात. अशा वेगवेगळ्या क्रूज आहेत. ढगाळ वातावरण असल्यामुळं पाणी पूर्ण निळं दिसत नाही, पण आपण एडिटमध्ये पाणी पूर्ण निळं करणार. याचे सगळ्याचे आउटपुट तुम्हाला आपल्या मिनारदेव पेजवर बघायला मिळतील इंस्टाग्राम. कपडे चेंज करण्यासाठी आम्ही बॅग पण घेऊन आले. त्यांचे 2 आउटफिट चेंज करायचे आहेत. ते विचार करणार यांनी कशाला एवढी बॅग आणल्या. आल्या पहिल्यांदा आम्हाला डायरेक्ट जेवायलाच बसवले बहुतेक. कशी काय सरांनी काय सरप्राईज. So on the cruise today we have a 3 floor. Both is easy for one permission to give. संपले उठो काय मी बसून ठेवले. संपले उठायचं का आपण. नॉट दारू. प्रॉन्स घेतल्यात, शिंपला घेतलाय, चिकन सूप घेतले, मॅगी आणि चिकन असं मी सर्व घेतले. आता मला फक्त सरांच्या रिॲक्शन बघायच्या आहेत. सर आल्यावर उद्या गेली ना 6 महिना खायचं नाही. नाही तुमच्यासोबत पार्टनर असते. प्रॉन्स आहे. वेज लोकांनी व्हिएतनामला येऊ नका. शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी बांधून आणा 5-6 दिवसाची. पाणी होय 30,000 रुपयाचं कॅन पाणी. जपान बेस्ड कंपनीचं. इकडे प्लास्टिक चालत नाही, त्यामुळं कॅन मधनं पाणी दिले. फक्त कॅनचे पैसे द्यायचे. पाण्यावर पाण्याचे पैसे. एवढं पाणी ते पिऊ शकत नाही आपण खाली. जवळपास 70 ते 100 जण आहेत या क्रूजवर. आणि एवढं मस्त आहे. बॅकग्राऊंड बघा फक्त. धमेंद्र हिला घेऊन आलोय. ओढत आणले म्हणून दमलो. केव आहे तिकडे. चालत चाललोय. किती पायऱ्या आहेत सर? 3000 फक्त. तिकडे वर जायचं आहे कुठं तर. आणि जिकडे की केव्ज आहेत. 1च तास दिला त्यांनी. केवढं भारी वातावरण आहे. सरांकडे बघा. सरांकडे बघा. रावण गोवा. आमचा ग्रुप गेला पुढं. आम्ही फोटो काढत बसले मागं. आमची जर बोट गेली पवत जायला लागेल. जेव्हा युद्ध चालू होतं व्हिएतनाम बरोबर, तेव्हा इथे लपण्यासाठी व्हिएतनामचे लोक इथे येत होते. आणि फक्त इथली मासेमारीचे फिशरमॅन लोक त्यांनाच माहिती होती. असं मी ऐकलेलं. नंबर टाकून द्या खाली गाईड म्हणून मला फोन. असली मोठी गुहा आहे.
अभ्यास करून येणार तुम्ही याचा. यू हॅव नाईस स्टडी, यू हॅव नाईस स्टडी अबाउट दिस प्लेस. मस्त शिडी ठेवल्या यॉटमधनं उतरायला. टॉपचा विषय आहे सगळा, थायलंड सारखा विषय, फुकेत सारखा. आणि आता आम्ही चाललोय कायकिंग करायला की वेगवेगळ्या बसणार. तर मग हे सगळंच फाटलेलं आहे, नव शिवलेला. इकडं एवढ्या क्रूज येऊन थांबल्यात बघा. जिकडे नजर जाईल तेवढ्या क्रूज आहेत. ते आम्हाला बोलले की इकडे 300 क्रूज आहेत, तर तुम्ही क्रूजचं आमचा नाव आणि नंबर लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही विसरला म्हणजे तुम्ही चुकला बिकला तर डायरेक्ट तुम्हाला उद्याच क्रूज घ्यायला येणार. दुसरीकडे आम्ही कॅमेरेज तर क्रूजमध्ये ठेवलेत आणि फोनमध्ये शूट करायचा दृष्टीनं आम्ही बाहेर पडले. फोन तेवढा पडू नये पाण्यात, नाही अवघड होणार. द किंग ओके. Number 10 and come back here at 2:45. 2:45. Here 2:45. Yeah, ओके no, I won't. ओके. तर आम्हाला छोटे कायक पण मिळाल्या. तुम्ही एकाच कायकवर बसून जाणार आहे की सेपरेट सेपरेट? भीती वाटते तिला, घाबरते ती म्हणून. माझ्याशी भांडली तर ढकलणार. त्यांनी केलं होतं की लग्न होईल तर मी आउट ऑफच प्री वेडिंग करणार. आधी म्हणजे कधी? म्हणजे करायच्या बऱ्याच आधी. पाचवीत असताना. काय चुकीचं आहे बाई. जरा गोड पोरगीनं बोलले त्याला, लगेच तो भाळला आणि आम्हाला इकडे पाठवला. त्यांच्या देशातले. सर म्हणजे पाहिजे भेटले. इकडे 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 चिनअप मॅम चिनअप. बघा आम्ही एका कायकमध्ये बसलोय, त्यांनी एका कायकमध्ये बसल्यात आणि आमचं शूट चालू आहे. त्या पुढे जाऊन चालणार नाही, थांब. एन्जॉय एन्जॉय. मॅम सरांकडे बघा लेफ्ट साईडनं. नाईस. अरे बाबा पुढे जातोय जमलो आता आम्ही. असा जरा असा इकडे बघू नका, एकमेकांकडेच बघा. खिशात एक फोन आहे, हातात एक फोन आहे, एकाच व्हिडिओ एकाच फोटो चालू आहेत. केव्ज मधनं जाताना, पास होताना आणि या निळ्याशार पाण्यात कायकिंग करताना आमचं फोटोशूट चालू आहे. खतरनाक म्हणजे खतरनाक. काम करताना कुणाला असा आनंद येऊ शकतो का? कॉंग्रॅच्युलेशन. अहो तुम्ही भिजलाय की? दोन्ही हातात पकडा आणि ओरडावर. माझ्या भैया हमारा हाथ पकड़ के चलो. आपका दूरी दे दो ना. कैचेस कैचेस. आओ गुन्ह्याला म्हणजे हात पकडून. कुणाला कुणाला काय म्हणला? भैयाला बोलतो हात पकडून चल तर चाललंच वगैरे. कोण आहे? कुठले आहे? शिट. अरे परत पडलीत पडलीत. आईला ब्राईट ठरताय ना तिला. चल चल तिकडे चल तिकडे चल. अरे ते खड्डा मी ट्यूबर राहिलो की पण ती टेक मी आहे. भावा, आपण पुढे जायचं नाही आहे. मागं मार की, रिव्हर्स मार की. व्हिएतनाम इज नॉट फॉर बिगिनर्स. सोडा सोडा. इथं बसा, ह्याच्यावर बसा. बसताय बसताय बसताय. पलटी पलटी मारा मारा. सर तुम्ही ह्याच्यावर ताकद द्या द्या. काय अवघडच आहेत. फक्त फक्त सर पडलेले आहेत. आता हिंदी पण कशी का पडले काय माहित. कुठं आल्यात काय माहित. शिट. अरे काय इकडं का मारायलास? ओ नो. हे काय आता आमची बोट गेल्या का बघायला पाहिजे. एवढी गर्दी होती आणि त्या मोठ्या मोठ्या बोट यायच्या आणि उडवून लावायच्या डायरेक्ट. बापरे. कसं बस आता आम्ही आलोय. एक साईड पूर्ण ओली झाल्या, दोन्ही पण भिजल्यात. हो का आपल्या अविनाशचं पण सगळं भिजले. पूर्ण असून परत असं झालो.
आमच्यासाठी कशी उभारलेत बघा, तिथे गेल्या गेल्या शिव्याच आहेत डायरेक्ट. थँक्यू. आय थिंक वी आर लेट. बाय बाय. Come inside, we keep a towel for you. येस. हे व्हिएतनाम मध्ये आहे म्हणून प्रेमाने समजवले. इंडियात असलं तर लय ओरडले असते आम्हाला. थँक्यू सो मच. How about you? वी आर फाईन. तिला मी म्हणलं राईटला गेला नाही म्हणलं लेफ्टला जाऊ लेफ्टला. कशाचं लेफ्ट नाही राईट नाही मधून ठेवाय. निवडी नव्हती. कॉंग्रॅच्युलेशन. पाण्यात खाणं होते जात माझी केस भिजन म्हणून आपल्याला शूट करायचे परत. काय नाही वर घे मला वाचवा वर घे. आम्ही म्हणतो माझे पाय टेकले उभा इथपर्यंत पाणी आहे फक्त. हाईट काय माझी हाईट काय. खिचो म्हणते आणि त्याला काय कळतं ते हिंदी मराठी. वर घ्या सांगतो ना राईटला जाऊ नाही लेफ्टला जाऊ. कशाची लेफ्ट नाही राईट नाही. उडी का मारली. उडी का मारली असं येतंय. आयुष्यात इथून पुढे मी साईड ते करायचं. राईट घेतलं तर राईट नाही लेफ्टला जाऊ. जे बोलून ठोकली टोकली उडी कुणी मारला होती तिथे पडलं पण नसतो. अति उत्तम. वाचवा बच्चा. काहीतरी करत होते त्यांना मराठी पण नव्हती कळत. म्हणजे गिव रॉप. Thank you so much. Let's go. Up to you only 3 minutes over there. After 3 minutes, the boat. तर कंटिन्यू आमचं शूट चालू आहे. भरपूर गर्दी आहे पण आम्ही त्यातनं पण घेऊ शकतो. कला नकली करत यायल्यात सगळी. घासा घाशी बघ खरणा खरडी. Nice water, no? ही एक बोट यायचा प्रयत्न करायला मध्ये, त्यानंतर ती एक बोट यायचा प्रयत्न करायला लागल्या. खार खुर्चीर आणि तो तो पण दाबाला यायला. एवढ्या बोट यायला बघायला. त्यांना होल का हां असं मॅम मागे तुम्ही मिळवा आणि सर तुम्ही जवळ. आज पूर्ण दिवस आमचा क्रूजवर गेलाय. सकाळी 11 पासून संध्याकाळच्या 5:30 पर्यंत. 5:30 वाजल्यात अजून क्रूज चाललीच आहे. अजून एक 10-15 मिनिटं लागतील मला वाटते पोहोचण्यासाठी. एकदम दिवस भारी गेलाय आजचा. एवढी मजा आली. सगळ्यात हायलाइटेड पॉइंट काय आहे सर? तिच्या मस्तीमुळे पडली तो हायलाइट पॉइंट आयलँड तो. माझ्या मस्तीमुळे हो. तुम्ही उडी मारली. सांगतो राईट जा नाही लेफ्टलाच जायचे. जा लेफ्टला उडी हो मारली पलटी. खाली. उडी आता एवढीशी जागा आणि आमची एवढी मोठी बोट आहे. कशी घालणार यात? हा रिक्षा घालत तसं ही बोट घालायला लागले. आणि टोकीश बोटनं बोट ढकलली पहिल्यांदा. पहिला केली जागा आहे. आता बसणार सगळे अंग काय राहतो नको. Everyone, please. We have ओमकार सर कम इनसाइड. ओमकार तंडन. खरं तर आपण 1 तास झोपायला पाहिजे होतं. खरं झोप काही ना झालं. तर आता आम्हाला अजून 1 तास लागणार आहे पण आम्ही रेस्ट रूम साठी थांबलेलो आहोत. फक्त हे लेज मध्ये पण हे व्हेज आहे. बाकी सगळ्यात लॉबस्टर प्रॉन त्याचे फ्लेवर आहेत. सरांना लेच खायचं पण बघून खायला लागाले. तिकडे Chúng tôi muốn mua ổ cứng. ट्रान्सलेट गुगल इंग्लिश टू व्हिएतनामी. काय सांगितलं त्याला? यू वॉन्ट टू बाय हार्ड डिस्क. ते म्हणला चुलतोय मुमो. 10:30 वाजता आम्ही रूम मध्ये पोहोचलोय. रात्री पोहलो नसलो तरी कायकिंग आणि एवढं टायर्ड झाले. आज मात्र जरा थकवा आलाय. म्हणजे असं वाटते की जरा आता झोपूया लगेच. पण एडिट करायचं आहे. एडिट करणार आणि झोपणार. कारण की उद्या सकाळी तुम्ही हा जो बघायला लागलाय तो व्लॉग येणार आहे. भावांनो एवढं कष्ट करायला लागलोय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागते भाई. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.